खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खेळाडूकडे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजी करणं, त्याच वेळेला फलंदाजीच्या जोरावरती सातत्याने मैदानावरती चांगलं प्रदर्शन करण्यासाठी दांडला जाणारा सूरज केणे मैदानावरती पाहायला मिळतो. तर संघाचा अपोनंट टीम अर्थात टेंबुले टीमची ओळख प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. गतवर्षी आलेल्या 9 बाईक आणि तदनंतर या वर्षीच्या हंगामामध्ये 10वी बाईकची प्रतीक्षेत आहे तो, आणि तेही स्वप्न लवकरच त्याचंही सत्यामध्ये उतरेल आणि त्यासाठी तो नेहमीच प्रदर्शन चांगल्या दर्जाचं करत असताना पाहायला मिळेल. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती, सूरज केणे स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकर एंडला संदेश केणे. सामन्याला सुरुवात गोरसाहेबी वर्सेस टेंबिवली. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. सूरज केणे पहिला बॉल मिळाला, लोअर फुल टोज होता, ऑन साइडला केला, सीमारेषेच्या बाहेर षटकार येत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टोज बॉल वरती तिथे मात्र षटकार येत असताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. गोरसाहेबी टीम मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय प्रवीण 11 या नावाने खेळत असताना पाहायला मिळते आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि या सामन्यामध्ये प्रदर्शन चांगलं व्हायला लागणार आहे. खरं तर एक मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात. स्वर्गीय कुमारी जीवा भोई स्मृती चषक 2026 पहिल्याच बॉलवरती षटकार आला. मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात, परंतु आगामी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर टेंबिवलीमध्येही षटकारच आहे अंपायर. सहा धावा धावलकावरती आहेत. पुढचा बॉल खुलातला होता, हेलिकॉप्टर लुक दिलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकारानंतर चौकार आला. यावेळेचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं या स्ट्रोकला. प्रतीक पाटील सारख्या गोलंदाजावरती इथे हल्ले चढवले जात आहेत. 10 आल्यात. खुलातला बॉल इथे मात्र कमबॅक पहा. क्रिकेट मधलं कमबॅक आणि वेलकम बॅक हे सर्वाधिक महत्वाचं राहतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेगाने टाकलेला बॉल पाहायला मिळाला होता. थोड्याच दिवसामध्ये टेंबिवली क्रिकेटमध्येही आणखीन एक मोठी स्पर्धा येते, द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी. 21 ते 25 फेब्रुवारी. 89 हा लकीएस्ट नंबर आहे टीम कॅप्टन टेंबिवलीचा परेश गोलतकर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय परेश गोलतकर, जो मात्र टॉस साठी टीम कॅप्टन पाहायला मिळाला. परेश गोराडकर यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. चेंडू कमी गतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. मागील बॉल खोलात टाकला, हा बॉल फिंगर रोल केली होती. हा डॉट बॉल येतोय. 10 बनल्यात विदाउट लॉस. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल येईल इथूनही. आता मात्र कमबॅक चांगलं झालंय. प्रतीक पाटील याच गोष्टीसाठी दांडला जातो. सातत्याने चांगल्या अचूकतेने गोलंदाजी करतो, फिंगर रोल करतो, टप्प्यावरती निर्भर नेहमीच राहतो. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये टप्पा हा सर्वाधिक महत्वाची बाब आहे. तो सुवर्ण मध्ये सापडणं गरजेचं राहतं आणि ते सुवर्ण मध्ये सापडलंय गोलंदाजाला. प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. 11 बनल्यात. गोरसाहेब बी टीम मैदानावरती आहे. भावेश पवार या टीमचं खर तर या संघाची ओळख आहे, तो आज या संघामध्ये नाही आहे. पवन केणे या टीम मध्ये नाही आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, अलॉंग विथ द कार्पेट आहे, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. थ्रो पहा, काय थ्रो पाहायला मिळाला बाउंड्री लाईन वरून. मनीष पाटील होते त्या ठिकाणी. मोनीजला आपण पाहिलं, चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला. थ्रोईंग आर्म्स फारसे स्ट्रॉंग असावे लागतात आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांचे. मोनीसचा थ्रो जो मात्र ऑन दी स्टंप येत असताना पाहायला मिळाला होता. आपण पाहिला 2025 मध्ये या संघाने सातत्याने धुमाकूळ माजवला. फलकावरती एकंदरीत बनलेलं पाहायला मिळालं. त्या 12 स्वर्गीय प्रवीण पाटील गोरसाई बी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय
प्रवीण पाटील 11 गोरसाहेब बी टीमला आपण पाहत आहे. 12-0 टॉस परास्त झाल्यात, परंतु आत्मविश्वास चांगला आहे संघाचा नेहमीच. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल. यश नांदुरकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. यशला इन्व्हाइट करण्यात आलं. आणखीन एक उद्योन्मुख खेळाडू यश नांदुरकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धाबा रोखावं लागणार आहेत, कारण अपोनंट टीम मध्ये स्वतः कर्णधार संदेश केणेला आपण पाहतोय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केली होती. लखनजी पाटील साहेब पेंदर यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. स्वर्गीय प्रवीण पाटील 11 गोरसाहेब बी या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. धावलकावरती 12 बनल्यात. 12 धावा धावलकावरती आहेत विदाउट लॉस. पुढचा चेंडू घेऊन यश पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीचा बॉल. वारंवार चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी होतो यश. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की फलंदाज ज्या दुखती रक आहे ना तिची दुखती रक पकडणं गरजेचं राहतं, आणि फलंदाजाची दुखती रकच पकडली आहे. ज्या मुवमेंटला बॅटर सातत्याने त्याचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. हल्लीचं क्रिकेट बदललंय. यश नांदुरकर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. लगातारचा तिसरा चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. चांगल्या गोलंदाजांचे मोबाईल तुम्ही जर का तपासाल ना तर त्यांच्याकडे रील्स कमी असतात, परंतु बॅटर कुठे चाचपडतो ना त्याचा व्हिडिओ जास्तीचा ठेवलेले असतात. त्याचं कारण त्यांना सातत्याने ते अभ्यास करत राहतात. या गोष्टीची मला वाटतं परेशने तितकीशी जाणीव करून दिली असावी, प्रतीकने सांगितलं असावं. यश नांदुरकर सातत्याने, हे दोन्ही संघ एकामेकाच्या अगेन्स्ट अनेक वेळेला आलेले आहेत. धावलकावरती धावा 12 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 12 ऑन दी बोर्ड आहेत. काही फेरबदल इथून करण्यात येत असताना पाहायला मिळत. शॉर्ट फाईन लेगला काढण्यात आले आणि गली तैनात करण्यात आली आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. एक सिली मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फॉलो केलं होतं बॅटरला. सिंगल वेगाने येते. पंचांचा इशारा लेग बायस. एकेर धाव आली. 13 बनलेले आहेत. मागील काही सामन्यांचा जर का आढावा घ्यायचाच झाला तर धावांचा तुटवडा पडलेलाच नाहीये. मागील मॅच मध्ये तर 60 धावांची खेळी करून देखील रोशन मात्रेची ती तितकीशी कारगर साबित राहिली नाही. 71चा पाठलाग एकंदरीत आपण पाहिलं 6 चेंडू ठेवून तो मात्र आरसीसी पेट टीमने केला. 7 बॉल राखत असताना ती मॅच जिंकली. 2 धावांची पेनल्टी देखील घेतली होती जयनमन कामोटे टीमने. एक संघ तर 2 धावांच्या पेनल्टीच्या जोरावरती घरी निघून गेला. संघ होता ग्रीष्मा एंटरप्राइजेस. रक्षित 11 एसीसी मोठी जुई. फुलातला बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. फंबल केलं जातं. फेकी होईल प्रतीकडून. तदभर धाव येत असताना पाहायला मिळाली केवळ सिंगल. 14 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. अंपायरचा कॉल इथे आणखीन एक बाब खुणावतोय. इथे ओव्हर स्टेपिंग गेली बॉलरने. यश नांदुरकरला मला असं वाटतं ना की एबीपी माझाला तेवढा तो लाईक करतो. नेहमी एक पाऊल पुढे. एबीपी माझाची टॅग लाईन आहे. इथे त्यानेही एक पाऊल पुढे टाकलाय. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. धावफलकावरती बनला त्या 15. 3 चेंडू एकंदरीत ज्या बॅटरच्या अगेन्स्ट डॉट आलेत त्याला फ्री हिट टाकायचा होता. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूच्या खाली. फ्री हिटचा बॉल आहे. एकंदरीत एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. हल्ली टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागत नाही किंवा पाकिस्तानच्या खेळाडूंना वगळता. कारण ज्या वेळेला भारतीय संघ 18 बॉल 48 चेस करत होता, विराट कोहलीला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू अपील करत राहिले. तिथून 3 धावा आल्या. भारतीय संघाने तिथून कमबॅक केलेलं पाहायला मिळालं होतं. 12 बॉल 36 चेस झाल्या. संघाची धावसंख्या 16 आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद. यश नांदुरकरने खरं तर या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केला. विकेटचा राखाणा भरू शकला नाही, परंतु गोलंदाजीचा दबदबा कायम ठेवला त्याने. 3 धावांचं षटक राहिलं. 16 धावा धावलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना स्वर्गीय प्रवीण पाटील 11 गोरसाहेब बी टीम. 16-0. चला थोडीशी घाई व्हायला हवी याच्याकडेही लक्ष वेधूयात, कारण इथून पुढे अजूनही 2 सामने, एक मॅच अजूनही बाकी आहे.
चला थोडीशी घाई करा, या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूया. धावल कबड्डी 16 बनल्यात. गोरसा बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. ISPL मध्ये पवन केणे आणि त्याच वेळेला सर भावेश पवार यांची वर्णी लागण्या कारणास्तव हे दोन खेळाडू जे मात्र पाहायला मिळतात ते आज मात्र या संघामध्ये नाही आहेत. फलकावरती 16 बनल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये फेर होईल. 16 धाबा धावलकावरती आहे. वेदांतला इन्व्हाइट करण्यात आला. वेदांत पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन काही वलयी अंकित अशी नावं तुम्ही आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात. धावल कबड्डी 16-0 आहेत. पुढचा चेंडू घेऊन ओढे विकेटने खोलातला बॉल वेगाने टाकला होता. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 7 बॉल फेस केलेत एकंदरीत अद्याप संदेश केणेने आणि त्याच्या बॅटमधून केवळ 2 धावा आलेल्या आहेत. 17 धावा धावल कबड्डी पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये 2 धावा संदेश केणी. 7 बॉल 12 धावा सूरज केणे बॅटिंग करतायत. धावल कबड्डी 17 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. शुभेच्छा आल्यात या संघासाठी. कामोटेचे आदरणीय प्रशांतजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून गोरसाई बी टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रशांतजी म्हात्रे साहेब कामोठे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळणारा स्वर्गीय प्रवीण पाटील 11 गोरसा बी टीम साठी शुभेच्छा आल्या. डॉट बॉल येतोय. 18 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अर्थात 18 धावा धावल कबड्डी आहेत. 18-0. पुढचा चेंडू वेदांत. खोलातला बॉल इथे देखील वळवला. सूरज केणे वारंवार उजव्या सीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. अवांतर धावा जोडून आल्यात. लगातारचे 2 चेंडू अवांतर स्वरूपाने पाहायला मिळाल्यात. वेदांत वेगाने गोलंदाजी तोही करण्याचा प्रयत्न करतोय. फिंगर देखील त्याने रोल केली आहेत. फलंदाजांच्या वैगुण ओळखून गोलंदाजीचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेरचा होता. शॉर्ट एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांना झेल टिपण्यात आला. सूरज केणे धक्का क्रमांक पहिला. सूरज बाद. एक चांगला झेल पाहायला मिळाला होता आणि आणखीन एक धक्का क्रमांक जो मात्र पहिला बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतात. धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केलेली आहे. प्रत्येक गोलंदाजावरती ज्याच्यावरती विश्वास दाखवला कर्णधाराने त्या गोलंदाजाने चांगलीच कामगिरी केलेली पाहायला मिळते. परेश अगदी गोलंदाजाच्या शेजारी टीमच्या कॅप्टनला आपण पाहतो. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती सातत्याने परेश देखील आज तागायत या संघाचा दबदबा पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वेदांत. उसळी घेणारा बाहेर निघणारा कट झाला. कटरचा वापर इथे करण्यात येतो. वेदांत 5 देवाचा मुक्त हस्ते केलेली उधळण आहे. किंवा आपण म्हणतो ना देवाचा एक वरद हस्त असतो डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना. नॅचरल आउट स्विंग हा त्यांना नेहमीच प्राप्त होतो. परंतु त्यासाठी ओव्हर द विकेटने गोलंदाजी डायट हँडर बॅटरसाठी करणं हे गरजेचं राहतं आणि तेच वेदांत पाटील करतोय. टप्पा चांगला आहे त्याचा. अगदी गुडलेन स्पॉट वरून चेंडू बाहेर काढण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 19-1. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा चेंडू तिथेच टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. हा चेंडू दिशाहीन राहिला. अवांतर धाव. व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या एकंदरीत 20 बनली. DRA ची मागणी करण्यात येते फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल साठी चॅलेंज देण्यात आलं पंचांच्या निर्णयाला. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. 20-1 आहे. वीस धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. व्हाईट बॉल. 20-1. वेदांतचे चेंडू बाहेर निघणारे राहिलेत. फलंदाजापासून जास्तीचे दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलेत.
किशोर मुकादम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला आपण पाहतोय. पुढचा बॉल ओर द विकेटने यावेळेला परफेक्ट मिडल केलाय, डाऊन द ग्राउंड केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावफलकावरती 26 बनला, 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. गुरसाई बी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मैदानावरती तिथे मात्र बाद होणारा बॅटर सूरज केणेला आपण पाहिलं. आम्हाला केवल केणेंची आठवण होते, कारण केवल केणे आणि त्यांचं नातं टेंबिवली संघाशी तितकंस जवळीक आहे. आडवा बाटणे, आणखीन एक धमाका, वन मोर, अनदर बिग हिट, षटकार. जिसमें दम उसका नाम है किशोर मुकादम. 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून मला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले बॉल लेंथला पाठीमागे ठेवलं, वेळ मिळाला, बॅकफुटला आला, पंच केला, ऑन साइडला पूल होता आणि अगदी बॉडीचं संतुलन मिळवत रोल करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. जिथे 32 ला 1. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती हे षटक खर्चिक राहिलंय. 15 धावा या षटकामध्ये अद्याप आलेल्या पाहायला मिळाल्यात. वेदांत पाटील खर्चिक राहिला. धावा जास्तीच्या खर्च केल्या, 3 वाईट, 1 लेग बाय, 2 षटकार. धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळतात 32. मॅच मध्ये मुवमेंट शिफ्ट झालाय, धावा येऊ लागल्यात. उजव्या रेषेच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहील. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन धावफलकावरती अतिरिक्तच्या मदतीने 33. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वेदांतचा हा बॉल पुन्हा एकदा बाहेर निघतोय. वाईट चेंडूची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता मात्र मला असं वाटतं ना की WTCच्या फ्रेम मध्ये देखील ते बॉल आता येऊ लागलेले नाही आहेत, कारण एवढी मोठी जणू काही ट्रेनच पाहायला मिळते. मालगाड्या मागूनच जातात आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये इथे वेदांत पाटीलची मालगाडी काय थांबण्याचं नाव घेत नाही. हा चेंडू वेगाने उजव्या रेषेच्या बाहेर, अर्थात डॉट बॉल येईल. धावफलकावरती बनल्यात त्या 34. 1 फलंदाज बाद. DRS ची मागणी, व्हाईट बॉल साठी चॅलेंज. आमचे तिसरे अंपायर स्वतः सचिनजी कडू सर स्वतः या ठिकाणावरती जातीनिशी उपस्थित आहेत. त्यांना ठाऊक आहे या मॅच मध्ये देखील जास्तीचे DRS चा वापर करण्यात येऊ शकतो. फेड डिलिव्हरी, चला अनसक्सेसफुल राहिला DRS. आता DRS अवेलेबल नाहीये बॅटिंग टीम. चला दोन्ही संघ आपल्याकडे DRS नाहीये. पाण्याची मागणी करण्यात आली, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊद्यात. दोन्ही टीम आपण DRS गमावलेला आहे. अंपायर इथून पुढे DRS नाही आहे दोन्ही टीमकडे. ला 1 फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 3 संपलेला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोई स्मृती चषक 2026 तुम्ही पाहता. या मानाच्या, सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये टेंबिवली संघ जिथे मात्र व्हाईट अँड व्हाईट मध्ये गेले अनेक वर्ष सातत्याने हा संघ व्हाईट अँड व्हाईट मध्येच खेळताना आपण पाहतोय. या संघाची खऱ्या अर्थाने ही ओळखही राहिली आहे. तो ड्रेस कोड जो परमनंट म्हणून आपण पाहिला, परंतु त्याच वेळेला गेले काही वर्ष नव्हे तर गेले अनेक वर्ष सातत्याने पिंक रंगाचा ड्रेस कोड परिधान करून गुरसाई बी टीमला देखील तुम्ही पाहताय. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. मी तर आधीच म्हणालो होतो की टेंबिवलीकरांची आणि गोरसाई बीकरांची बांधिलकी चांगली आहे, परंतु 12वा खेळाडू पाणी घेऊन गेल्यानंतर तसं काही पाहायला मिळालं नाही. आमचं पाणी आमच्याच खेळाडूंसाठी. 34 ला 1. 34 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 34 ला 1 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई व्हायला हवी. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येते आणि आणखीन एक नवीन कॅन्डिडेट गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. 5 षटकांची मॅच, 5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला हाताळणं बंधनकारक आहे.
34 ला 1. फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. भिवंडी तालुक्यातील 2 संघ आज मात्र रायगडच्या पनवेल मध्ये आहेत आणि इथे लांबचा प्रवास गाठला आपण. तिथली बांधिलकी तिकडे सोडूयात आणि इथे आज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करायचं आहे, कारण बाजी इथेच मारायची आहे. वलकावरती 34 ला 1. सोहम पाटील गोलंदाजी मार्क मध्ये स्ट्रायकर हिंडला. टीमचा कॅप्टन पाहायला मिळतो. 7 बॉल 2 धावा. संदेशच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. अद्याप संदेश खेळणे स्ट्रायकर हिंडलाय. पुढचा चेंडू गोलंदाज सोमचा हा बॉल लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 40 धावा बलकावरती कर्णधार. आता मात्र त्याची बॅट बोलू लागली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला संदेश खेळण्याच्या बॅटमधून. बॅकलेफ्टला खाली ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि लोड फुल टोल बॉल वरती ऑन साइडला षटकार टोकून दिलाय. 40 धावा बलकावरती. एक फलंदाज बाद. संदेश खेळणे सातत्याने त्याला आता मात्र धावा गोळा करावा लागतील. पहिल्या 3 षटकामध्ये जी काही काटकसर राहिली ना ती पूर्ण करून भरणं हे त्याला गरजेचं आहे. आणखीन एक दणका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 2 बॉल 2 षटकार. संदेश खेळणे आता बॅकफूट आणि फ्रंटफूट हा भेदभाव त्याच्याकडे नाही आहे. मागील बॉल देखील बॅकफूटला त्याने षटकार टोकला. हा बॉल देखील बॅकफूटला होता. ऑन दी टो झाला. उसळी घेणारा बॉल होता. अपिश होता आणि त्याला पनिश केलाय. षटकार आले ते 246 बनल्यात. 2 चेंडू 12 धावा. सोहम पाटील खर्चिक साबित होतोय की काय या षटकामध्ये. एखाद्या षटकामध्ये सुरुवात जर का षटकारानं झाली ना त्याला मोठं कसं बनवायचं हे संदेश खेळणेला चांगलं ठाऊक आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नेक्स्ट मॅच मागील मॅचचे विजेते 9-1 अक्षय कन्स्ट्रक्शन्स RCC पेठ हा संघ विजेता आहे, जो 2 हात करेल या मॅचच्या विजेत्याच्या अगेन्स्ट. सिंगल येत असताना बाला मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. फेकी चांगली बाला मिळाली. एकेरीच्या मदतीने धावल कबड्डी 47 ला 1. ला 1. 47 धावा धावल कबड्डी आहेत. ला 1 आहे. पुढचा चेंडू लोड फुलतो होता. ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बिग हिट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा. हा थ्रो अशा दर्जाचा आला ना की आवर्जून या गोष्टीकडे कल येतो की मोनिशच आहे त्या ठिकाणी. चांगल्या दर्जाची फेकी त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. काही क्षेत्ररक्षक राहतात ना त्यांची फिजिकल फिटनेस थ्रो करण्याची शैली मैदानाच्या आतमध्ये त्यांचं वावरणं हे नेहमीच प्रत्येक क्रिकेट रसिकाला नेहमीच त्यांच्याकडे आकर्षण म्हणून बाब पाहायला मिळते. 48 ला 1 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सोहम. खोलातला चेंडू बॉटमॅनचा वापर चांगला केला. ऑन साइडला ऑन दी टोज. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. थ्रोईंग आउट पाहना. या खेळाडूचे कौतुक किती करावे ना तितकेसे कमी आहेत. या सम हाच ज्या रीतीने कामकाज करत असताना मोनिशला आपण पाहतोय. थ्रो करताना मैदानाच्या कुठच्याही कोण्यातून तो लिले ऑन दी स्टंप थ्रो करतोय. सिंगल आली. 49 बनल्यात. षटकाची सुरुवात 2 षटकारानं झाली. पुढचे 3 बॉल 3 सिंगल आल्यात. कमबॅक चांगलं केलं सोम पाटीलने. वलकावरती 49 आहेत. 1 फलंदाज बाद. पुढचा चेंडू या वेळेला उंच गेलाय. लांब किती जाणार क्षेत्ररक्षक पाहतोय. बॉल किती लांब जातोय. षटकार. शेवट गोड झाला. लांब लचक स्ट्रोक येत असताना मला मिळालाय. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादमच्या बॅटमधून अद्याप 3 षटकार 1 सिंगल. ऍक्शन रिप्ले पहा. फटका खेळल्यानंतर तो केवळ बॉलकडे पाहत राहिलाय. तू खीच मेरी फोटोजेनिक स्ट्रोक त्याने केला. षटकार आला. संघाची धावसंख्या 55 आहेत. 1 फलंदाज बाद.
शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. या षटकामध्ये 21 आला. मागील 2 षटकांमध्ये धाबा कोरेने आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 18 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 21 आल्यात. हा ग्राफ आता उंचावत चाललाय. स्वर्गीय प्रवीण पाटील 11 गोरसाई बी टीमचा. चला थोडीशी घाई व्हायला हवी. स्कोर कार्ड वरती 55 आहेत. एक फलंदाज बाद. आगामी कालावधीमध्ये आपण टेंबिलीच्या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला होता. 21 ते 26 फेब्रुवारी या संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु ही गोष्ट देखील महत्वाची आहे. ISPL जशी संपेल ना, स्पर्धांना जास्तीचं उदाहरण येत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 55 आहेत. एक फलंदाज बाद. शेवटचं षटक. चला थोडीशी घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्कमध्ये मोनिश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅटचा टोला लागला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. समाधानी या दोन्ही फलंदाज. 56 धावा धावलकावरती 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. नाना पाटेकरचा काही वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता. अब तक 56 बनल्यात. एक फलंदाज बाद. धावाही आल्यात, परंतु त्याही रोखण्याचा प्रयत्न देखील करावे लागतील. मोनिश शेवटचा आणि अंतिम षटक हातात. 6 बॉल 19 धावा. किशोर मुकादम 3 षटकार त्याने ठोकलेले पाहायला मिळालेत. कर्णधार जरी परेश असेल तरी संघाला लीड करण्यामध्ये प्रतीक पाटीलचा हातखंडा राहिलाय. पुढचा बॉल उजव्या एशीच्या बाहेरचा होता. काय फटका केलाय. आ रा 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 खतरनाक षटकार. 62 धावा धावलकावरती षटकाराच्या मदतीने. 62 ला 1. 62 ऑन द बोर्ड. बासष्ट धावा धावलकावरती पाहायला मिळत आहे. 62 ऑन द बोर्ड आहेत. 62 ला 1. षटकार चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. किशोर मुकादम काय बॅटिंग करत होतो. संघाची धावसंख्या 62 बनली. 7 बॉल 25 किशोर मुकादमच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मोनिश. हाफ ट्रॅकर होता. हाफ बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना विधानला आपण पाहिलं. सिंगल आली. संघाची धावसंख्या 63 बनली आहे. 8 बॉल 26 वरती किशोर बॅटिंग करतोय. आत्मविश्वास चांगला आहे त्याचा. बॉटम हँडचा चांगला वापर केला त्याने. गतीचा वापर केला गोलंदाजाचा आणि बॅटिंग झक्कास राहिली आहे. 63 ला 1 आहे. पहिला फलंदाज स्वस्तात बाद झाला सूरज, परंतु पार्टनरशिप बिल्ड झाली. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मोनी. 6 बॉल उजव्या एशीच्या बाहेर होता. जो सोडून दिला अवांतर धाव. एक्स्ट्राची रन येत असताना पाहायला मिळेल. 64 बनल्यात. या मैदानावरती धावा चेसेबल आहेत. ते बनवण्यासाठी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये ती मेहनत करावी लागणार आहे. धावलकावरती 64. एक फलंदाज बाद. आज महाराष्ट्रातील 2 नामवंत समालोचकांच्या यादीमध्ये आज मला आणून बसवलं आयोजकांनी. खरं तर माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर 65 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. 2 जवळचे मित्र आणि अगदी त्याच वेळेला रात्रीच्या स्पर्धांमध्ये जो आवाज सातत्याने ऐकावा असे मच्छिंद्रजी पाटील सर आणि संदीपजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. 65 ला 1. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीचा बॉल. फिंगर रोल केली होती. मोनिशने चांगला बॉल वळवला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतो डॉट बॉल. अनेक खेळाडू त्यांच्या फिजिकल फिटनेसने किंबहुना त्यांच्या ड्रेस कोड, त्यांचा हावभाव, चालण्यावरून जरी ओळखले जात असतील ना, काही खेळाडू त्यांच्या हेअरस्टाईलने ओळखले जातात. आणखीन एक डॉट बॉल येईल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. 65 बनल्या. 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 66 रनचं टार्गेट सेट झालं. पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना स्वर्गीय प्रवीण पाटील 11 गोरसाई बी टीमने बनवल्या त्या 65-66 टार्गेट. हा बॅटिंग समरी
तुम्ही पाहता 8 बॉल 12 धावा. सूरज केणे 13 चेंडू आणि 18 धावांची खेळी साकारली संदेश केणेने. प्रतीक पाटील 1 षटक 12 धावा. विकेटचा राखणा भरला नाही. यश नांदुरकरला आपण पाहिले 1 षटक 3 धाव, ज्याने मात्र समीकरण बदलली. वेदांत पाटील 1 षटक 17 धावा 1 विकेट. सोम पाटील खर्चिक राहिला 21 धावा त्याने खर्च केला. मुनीश पाटील 1 षटक 10 धावा. एक्स्ट्रा आल्या 9 त्या वर्ल्ड कप वरती 65 बनल्यात. 66चं टार्गेट आहे. या आपण आवाजामध्ये बदल करतोय. एक उत्कृष्ट आणि नामवंत समालोचक ज्यांचा आवाज सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकला. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अगदी अनेक राज्यांमध्ये, अगदी आपण पंजाब पासून, कर्नाटक पासून, गोवा पासून आणि नव्या तर कत्तर मध्ये जो आवाज ऐकायला मिळाला. नुकतीच पार पडलेली ISCL या स्पर्धेमध्ये DD नॅशनल वरती जो आवाज ऐकायला मिळाला. मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. मातोश्री केबल नेटवर्क हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस याच्या माध्यमातून देखील तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर बनू शकता. या आपण आवाजामध्ये बदल करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच जय सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. ना बॅक टू क्रिकेट. थोडेसे उद्या आपण लवकर सुरू करूया सामने. संदीप सर भरपूर उशीर होतोय. 1:40 झाले. 1100 प्रेक्षक अजूनही सामन्याला एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून. मात्र प्रेक्षक आता सध्या नाही आहेत. चला, प्रेक्षकांची संख्या कमी झाली. स्वर्गवासी जीवा भोईरच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ही स्पर्धा सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व नितीन भोईर यांच्या अथक परिश्रमातून ग्रामस्थ मंडळ पेंदर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आमचे समाधान भोईर आणि त्यांचे प्रवीण भोईर बंधू यांच्याकडून रोख रक्कम 1.5 लाख रुपयाचा प्रथम पारितोषिक कॅश प्राइज. याबाबत त्यांचं देखील आपण कौतुक करूया. सध्या जीवा आमच्यामध्ये नाहीये, मात्र जीवाला जीव भरपूर लागला, मात्र जास्त वेळ ते आमच्यामध्ये राहू शकले नाही. कारण जिथे चाले ना कोणाचे, जिथे आले त्याच्या मनात तिथे कोणाचे नाही चाले ना. त्यामुळे देवाच्या पुढे कोणाच नाहीये. आणि जीवाला आमच्याकडनं देवाने खूप दूर नेली. तिच्या आत्मा चिरशांती लाभो. तिच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील आणि तिच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील जागृत होतोय. WTCच्या माध्यमातून आमचे राहुल सर जबरदस्त व्यक्तिमत्व, सुशिक्षित व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून वाहिनीचा प्रसार आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते ग्लोबल करण्यात आलं आपले टेनिस विश्व, ही फार महत्वाची बाब आहे सर्वांच्या माध्यमातून. चला, सामन्याला सुरुवात करूया. 1:45 अजून एक सामना खेळायचा आहे. बघायचं कोणता संघ RCC पेठ समोर येणार. RCC पेठ संघ आज मुरबाड येथे फार चांगली कामगिरी करून आला. सुपर 4 मध्ये तो संघ तिथे क्वालिफाय झालाय आणि आज रात्रीच्या वातावरणात देखील चांगली कामगिरी करतोय. या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. गोरसे वर्सेस टेंबिवली. गोरसे संघाचे आपण 2 खेळाडू नाही पाहत. एक बाबेश पवार आणि एक एवन पवार सध्या ISPL खेळतात आणि त्यामुळे गोरसे संघ जरी 2 खेळाडू नसले तरी त्यांना फारसा फरक पडला नाहीये. कारण गोरसे संघ असेल किंवा आपण पाहतोय टेंबिवली संघ असेल, टेंबिवली संघाचा एक ड्रेस कोड आपण जयेश सर खूप चांगला उल्लेख केला की व्हाईट अँड व्हाईट एकच संघ. जेव्हा तुम्हाला व्हाईट अँड व्हाईट संघ दिसेल तर गरजच नाहीये कोणता संघ ओळखण्याची, लगेच कळतं की टेंबिवली संघ आलाय. एक अत्यंत शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 21 फेब्रुवारीला फार मोठी स्पर्धा सुरू होते. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या माध्यमातून मला एक स्पर्धा पाहायला मिळेल भिवंडीमध्ये. भिवंडी म्हणजे क्रिकेटचं माहेरघर. कल्याण असेल, डोंबिवली असेल, पनवेल असेल, हे क्रिकेटचे माहेरघर समजले. सर ना बॅट टू क्रिकेट जिंकण्यासाठी 67 धावाची गरज आहे. स्वर्गवासी प्रवीण 11 गोडसे बी संघाने 65 धावा कुठल्यात, फक्त गडी बाद एकच झालाय. आणि स्वर्गवासी राजेश दादा नेरुरकर 11 टेंबिवली संघाला कुटायचे ते 66 धावा. सलामीची मैदानावरती फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. स्ट्रायकरला फलंदाज प्रतीक पाटील आणि त्याला साथ देईल वीरेश पाटील. गोलंदाज तयार. हिअर वी गो. विकेट किपरच्या मागे एक्झॅक्टली एक फ्लाइंग स्लिप, त्यानंतर शॉट ऑफ फाईन लेग आणि पॉइंट आपण पाहतोय. आणि शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये ऑनसाला खेळण्याचा प्रयत्न आणि छोट्या हवेमध्ये फेरकून दिलाय. चेंडू निघून गेला. नॉन स्टॉप 2 बाउन्स सीमा पड गेला. पहिला चौकार.
हीच तर खासियत राहिली प्रत्येकची. प्रत्येकाला आपण नेहमी पाहतोय प्रत्येक P1 मध्ये तो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातोय आणि सुरुवात बघा कधी चांगली केली. चेंडू खराब नव्हता, चेंडू आपण थोडासा बाउन्स झाला आणि बाउन्स चेंडूवरती त्याने हुक करण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू त्याच्या बॅटच्या रडारमध्ये देखील आलाय आणि योग्य उत्तर दिले. पहिल्या चेंडू चौकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. प्रतीक यासाठी ओळखला जातो भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. प्रतीकनं आपला नावाचा ठसा उमटवलाय, आपला परिचय दिलाय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून तो नेहमी परिचय देतोय आणि गोलंदाज या सूरज केने एक मोठं नाव क्रीडा विश्वातील. गोरसे संघ नेहमी चर्चेत असतो. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, चेंडूची मात्र फेकाफेकी. लहानपणीचा लगोरी खेळ मला आठवला, सध्या तो नसतीनाबूत झालाय. मध्ये ते खेळाची काही आठवण ते क्षण पाहायला मिळाले. एका मागणं इकडनं चेंडू त्या एंडला, त्या एंडनं चेंडू या एंडला, चेंडूची मात्र फेकाफेकी. 2 धाव प्रतीक पूर्ण करत असताना प्रतीकला साथ देतोय विरेश पाटीलची दोन्ही पाटील परिवाराची जोडी मैदानात. सूरज केने एक चांगला गोलंदाज, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये या गोलंदाजानं आपलं अस्तित्व कायम टिकवलंय या संघाच्या माध्यमातून आणि क्रिकेटच्या माध्यमातून. प्रतीकला आपण पाहतोय अत्यंत आक्रमक, विस्फोटक आणि दमदार खेळी करणारा फलंदाज. P1 मध्ये आणि P2 मध्ये विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची कायम ओळख राहिली आहे. भन्नाट वेग फिरून खेळलाय, चेंडू निघून गेला तो एक्झॅक्टली फायलिंग रिजन मध्ये डीप मध्ये येणार, कव्हर करणार तोपर्यंत चेंडू अलविदा करून गेला, त्याला हा हॅलो करून गेलाय सीमा पलीकडे चौकारासाठी. 2 चौकार आतापर्यंत आपण पाहतोय. मगाची चेंडूची जर फेकाफेकी झाली नसती तर प्रतीकला स्ट्राईक मिळाली नसती, कदाचित हा चौकार पाहायला मिळाला नसता. त्यामुळे तुमच्या झालेल्या चुका, या चुकांना खूप काही शिकावं लागतं. प्रतीकनं आतापर्यंत जेवढ्या धाबा कुठल्यात तेवढ्या धाबा त्यानं ऑन साईडला 2 चौकार मारून आणि एक फटका ऑफ साईडला सजवला होता. जिथे 1 धाव तिथे 2 धावा मिळाल्या. आता प्रतीकला स्ट्राईक मिळाली. प्रतीक अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज तयार होतोय. वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका फ्रंट फुटला आला, डाऊन द लाईन चेंडू फेकून दिला. लॉंगनच्या डोक्यावरनं लाप करत असताना सीमा पलीकडे बिग शॉट षटकार. पहिला षटकार येतोय प्रतीकच्या बॅटमध्ये. प्रतीकने आतापर्यंत 2 चौकार षटकाराच्या मदतीने डबलच्या माध्यमातून. बघा एखाद्या चेंडूची चुकीची फेकी आणि मिळालेली स्ट्राईक जयसर किती महागात पडू शकते. प्रतीकला मिळालेली स्ट्राईक त्याचा फायदा घेतलाय त्यानं आणि त्यामुळे धास्ते काही बेगानं पुढे सरकले. 19 धावा 16. सूरज केने परेशान आहे सध्या. त्याला फक्त विकेटची गरज आहे, त्याला प्रतीकची विकेट काढायची आहे, त्याला विरेशची विकेट हवी आहे. मात्र सध्या परिस्थिती अशी की एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये आणि 16 धावा 4 चेंडूमध्ये. वेगवान फलंदाजी, शेवटच्या मुंबईला बॅटचा पेस ओपन केला, स्वीप केला चेंडूला. मात्र तिथे लॉंग लेगला एक चांगलं बॅकअप आहे, चांगली फेकी आली तिथनं. मिळणार ते 1च धाव. पवार तिथे आला फार वेगानं, मात्र मिळणार ते 1च धाव. 17 धावा आणि 5 चेंडू. त्याबरोबर विरेशला प्रथम स्ट्राईकला आमंत्रित करण्यात आलं. विरेश पाटील आणि प्रतीक पाटीलची जोडी मैदानात आली. सूरज केने संपूर्ण ताकद लावतोय फलंदाजांना बाद करण्यासाठी, मात्र सूरजला अजून यश नाहीये. आणि हे यशाचं कारण तर काय तर प्रतीकची दमदार फलंदाजी. बघायचं फिल्डिंग मध्ये चेंजेस 66 धाबा कुठायच्या आहेत. एकच गडी बाद करण्यामध्ये यश लाभलं ते गोलंदाजानं टेंबिवली संघाला. मात्र टेंबिवली संघाची सुरुवात फटकेबाजीमध्ये चांगली, धाबा चांगल्या कुठल्या पॉवर प्ले मध्ये. चेंज ऑफ पेस फेकून दिलाय, प्रचंड ताकदीचा वापर, फोर्स केला चेंडूला आणि चेंडूला फेकून दिला मिड स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरनं. 6 धाबांसाठी प्रतीकनं सुरुवात केली चौकारानं, मात्र विनेश थांबला नाही, त्याने षटकारानं लगेच सुरुवात केली मैदानावरती. ही जोडी मैदानावरती भरपूर धाबा कुठत असताना समोर चेंडू प्लॉट मध्ये आणि त्याला पाठवल्या भरपूर लांब स्लॉट मध्ये चेंडू टाकल्यानंतर ही परिस्थिती होते. क्रॉस पॅटर्न केलेला स्ट्रोक आणि तब्बल 23 धाबा. जेव्हा फलंदाजी केली प्रथम फलंदाजी करत असताना गोरसे संघाची धावसंख्या पाहिली तर P1 मध्ये होती ती फक्त 12 आणि त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना दुप्पटी धाबा यावेळी निर्माण केलं. 23 धाबा दाखल कबरती. 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी झाली. उद्या देखील यायला विसरू नका. उद्या या परिसरातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आज ये पूल या स्पर्धेमधला 29 तारखेला मात्र विसरू नका. हे चमचन आणि ट्रॉफी आणि स्वर्गवासी जीवा बॉईज मध्ये ट्रॉफी चषक कोण उचलणार याची उत्कंठा तुम्हाला 29 तारखेचं उत्तर मिळणार येणाऱ्या 29 जानेवारीला. प्रतीक 17 वरती खेळतोय. विरेश त्याला 6 देतोय. 23 धाबा दाखल करतो. या षटकामध्ये एकही चेंडू डॉट नाहीये, एकही विकेट नाहीये, एकही नो नाहीये किंवा एक वाईट नाहीये. मात्र षटक महागडं ठरलं ते गोलंदाज केनेचं, सूरज केनेचं. 23 धाबा तब्बल कुटण्यामध्ये लाभल्या षटकामध्ये. P1 मध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली, कारण प्रत्येकीनं जी सुलसुलाट केला धाबांचा तो कायम ठेवला. विरेशने देखील बॅकफुटला गेला, जागा बनवली शॉटसाठी. हवेमध्ये चेंडू खेळून काढायचे तर डीप कव्हर मधला स्लीपर कव्हरला जाईल तोपर्यंत निघून गेला चेंडू. हा हॅलो करत अजून एक चौकार. असं वाटतंय जय सर की आपण सामना नव्हे तर हायलाइट्स पाहतोय. प्रत्येक चेंडू मोठा फटका बॅकफुटला गेला, चेंडू टप्पानंतर थोडासा वरती उडाला आणि त्यानंतर त्याला पिक करत असं बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका दाखवलाय चौकाराच्या मदतीनं.
9 बाईक या फलनाच्या नावावरती आहे. जय सर आम्हाला माहिती देत असताना संदीप पाटील सर आमच्या समेत रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सध्या संदीप पाटील सरांचं बरे आहे. स्टेज सांभाळतात. 27 धावा मॅनेजमेंट करतात. मायक्रो मॅनेजमेंट डाऊन द लाईन फेकून दिला चेंडू खाऊकरच्या डोक्यावरनं हँडसम टावरिंग 6. प्रतिम कामगिरी. 27 नंतर साबण चेंडू फ्लाय होतं डाऊन द लाईन. किती फुटबॉलचा वापर केलाय. येस इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब संदीप सर. खूप डिफिकल्ट जॉब आहे. संघ मॅनेज करणं, मॅनेजमेंट करणं, कॉमेंट अरेंज करणं, स्कोररला वेळेवरती बोलवणं. जर एखादा कॉमेंट लेट झालं तर डोकेडुकी लगेच वाढते, कारण जबाबदारी फार मोठी आहे. इट्स व्हेरी गुड जॉब संदीप सर. कीप गोईंग. ऑल दी बेस्ट. 33 धावा धाव फलकावरती. 23 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि जास्त काही बेगाना वाढत असताना 10 धावा मागच्या 2 चेंडू आल्यात. अजून एक मोठा फटका चेंडू पेंदर गावामध्ये. यस भरपूर लॉंग हिट मॅसिव्ह 6. 39 धावा धाव फलकावरती. टेंबिवली संघ अक्षरशः तुटून पडलाय. स्वर्गाची रमेश दादा नेरुलकर 11 टेंबिवली या नावाने संघ उतरलाय. दुसरं राजेश दादा माफ करा, राजेश दादा नेरुलकर 11 टेंबिवली आणि स्वर्गाची प्रवीण 11 गोडसे बी अशा 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. मध्ये सामना तसा होईल का अशी उत्कंठा शिकेला पोहोचते. समीकरण अगदी सोपं झालंय. चौकार षटकार 39 धावा 9 चेंडूमध्ये 39 धावा कुटणारा पहिला संघ असेल माझ्या मते या स्पर्धेमध्ये. 39 धावा कुठल्यात त्यानं. तब्बल 9 चेंडूमध्ये कट केलाय. चेंडू घराघरात निघून गेलाय आणि चेंडू फिरून निघून गेलाय. तो शेवटच्या मोमेंटला बॅकअप चांगलं मिळालं. याच 2 धावा अडवण्यामध्ये यश लाभलं. दिशान केने आला होता फार वेगानं. किती वेगानं चेंडूला बॅकअप केलं, आतमध्ये ढकलला, पुश केलं चेंडूला त्यानं. आणि हा बघा ऍक्शन रिप्ले WTCच्या माध्यमातून. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा संघासाठी का होईना त्यानं अडवलं. 41 धावा धाव फलकावरती. 66 टार्गेटचा पाठलाग करतोय संघ आणि 6 धावा आतापर्यंत उभारला. स्विचचा वापर मात्र नाहीये, कारण शतक्षक नव्हता. डीप मध्ये कोणीच सर्व शतक्षक आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा घ्यायचा होता. फलंदाजाला स्विच करण्याचा प्रयत्न मात्र नाही जमला. फुटवर थोडंसं कमी पडलं. शॉटचं सिलेक्शन व्यवस्थित करू शकला नाहीये फलंदाज प्रतीक. आणि प्रतीकनं धाबांचा ओघ उभा केला. 10 चेंडूमध्ये तब्बल 35 धाबा कुठल्यात. 50 धाबांच्या अगदी जवळ आलाय. क्लास स्ट्रोक, क्लास इनसाइड आउट. सीमा पलीकडे निघणार. 5 इशारा. 1/4 रन. प्रतीक 50 धाबा कुटणार का? प्रतीकच्या नावानं हा संघ ओळखला जातो जास्ती करून. 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. बघा ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउटचा फटका दाखवत असताना जागा बनवली शॉट साठी. काय क्लास, काय फुटवर, शॉटचं सिलेक्शन बघा, बॉडीचं बॅलन्स बघा, त्याची करडी नजर बघा आणि काय त्याचा क्लास बघा. भरपूर चांगली फलंदाजी आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आता समीकरण सोपं झालंय. 18 चेंडू आणि फक्त 21 धावांची गरज. RCC पेठ संघ रिपोर्ट करायचंय. RCC पेठ संघाचा सामना पाहतोय. अगदी जवळून हा सामना पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे विजेता संघ आपल्या समोर येणार आहे. कोणता संघ कसा खेळतोय याचा अभ्यास करतोय RCC पेठ संघ सध्या तरी. किशोर मुकादम एक मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून. 45 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू 21 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये ताबडतोब बल्लेबाजी फलंदाजी आल्यात त्या 23 धावा आणि या षटकामध्ये आल्यात ते 21 धावा. 22 धावा. 22, 23 आणि 45. 22 दोन्ही 44 आणि त्यानंतर 45. सोपा सामना. 18 चेंडू 21 धावांची गरज. लक्क प्रकाश आणि स्वच्छ आकाश अशामध्ये असणारी स्पर्धा. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. रात्रीचं वातावरण अगदी शांत संयमी खेळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून त्यांना फलंदाज अडवण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. विरेश पाटील ज्याने सुरुवात केली षटकारानं. विरेशला फक्त 2च चेंडू मिळाले. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ केला तो एकट्या प्रतीकनं आणि विरेशला फक्त 2च चेंडू मिळाले. त्याने 6 धावा कुठल्यात. स्विचचा वापर बॅकफुटला जाऊन शॉटसाठी जागा बनवली. चेंडूचा पाठलाग करतो. एवढा सोपं नसतं. एवढ्या मागे जाऊन तेही एवढ्या उंचीवरती झेल टिपणं हा विक्रम एकदाच केला होता. कपिल देवने केला होता 1983च्या विश्वकप मध्ये. त्या रिचर्डसन असा झेल टिपला. आता भारताला विश्वकप मिळालं होतं. अशी झेल फार कमी असतात. असे झेल ऐतिहासिक असतात. त्यामुळे असे झेल टिपणं इतिहास बनवला जातो. एवढं सोपं नव्हता झेल टिपणं. धाव 45 नंतर फ्लाय होणार. 2 पुढे धाव फ्लाय होणार. 47 वर धाव पोहोचतात. 39 यावरती खेळतो प्रतीक. 50च्या जबल अगदी पोहोचलाय. याने चेंडूला कट करत असताना स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू गेला तो एक्झॅक्टली डीप मध्ये फेकी येते थर्ड मॅन मधनं आणि तोपर्यंत 1च धाव. थोडंसं सरकत रेषेने सामन्याच्या धावसंख्येला आळा घालण्याचं यश प्राप्त झाले ते गोलंदाजांना. आता समीकरण सोपं झालं. 15 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज आहे.
एखादा हिट जर आला या षटकामध्ये तर सामना लवकर फिनिश केला जाऊ शकतोय टेंबुली संघाच्या माध्यमातून. बघायचं गोरसे 20 संघ किती फाईट करेल, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना हाणेल का याची देखील उत्कंठा शिकेला पोहोचते. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक ओमकार पाटीच्या स्टाईल सारखाच सीमा पलीकडे फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी. असे शॉट खेळण्यासाठी तुम्हाला तुमचा असणारा सराव, योग्य आहार, योग्य सराव, योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि अशा प्रकारे शॉट तेव्हाच खेळले जातात तेव्हा तुमचा प्रचंड सराव असतो. म्हणून तर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये नैपुण्य भाव असेल तर तुम्हाला त्याचा वारंवार अभ्यास करावा लागतो आणि त्याचं उत्तर दिल्या फलंदाज प्रतीकनं 45 वरती पोहोचलाय. उलटा फुलटा उलटा सुलटा असं म्हटलं तरी आता वावगटना नाहीये. आणि बघायचं प्रतीक या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करणार का. नॉन स्टेकला यस, फलंदाज डेंजर एंडला धावतो तो विरेश. प्रतीक त्याला धावण्यास भाग पडतोय. प्रतीक पोहोचलाय 46 वरती. जर ही धाव ग्राह्य झाली तर 47 वरती पोहोचेल. बघायचंय मग ही धाव थोडीशी डेंजर एंडला. विरेशला मात्र पळवलंय, त्याने धाववलंय, भरपूर पाठलाग करावा लागला त्याचा. मात्र फिटनेस बघा प्रतीकचा किती लवकर पोहोचलाय तो. आता मध्ये डिसिजन इज पेंडिंग. या सामन्यानंतर अजून एक सामना खेळवला जाईल. वाजले ते 1:50 मिनिटं. समाधान भुईर या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं त्यांचं देखील कार्य. भरपूर क्रिकेटची आवड आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. अगदी नॉट आउट क्या बात आहे. 47 धावा फलकावरती वैयक्तिक खेळतोय फलंदाज प्रतीक आणि धावसंख्या धावफलकावरती 56. शेवटचा चेंडू षटकातील बघायचं प्रतीक 50 धावा पूर्ण करणार का. आणि याचबरोबर पुन्हा एकदा स्विच हिट. अशा प्रकारे जर तुम्ही फटके खेळलात तर क्षेत्ररक्षण लावणार कुठे हा देखील प्रश्न पडतोय प्रत्येक. आणि याच बरोबर प्रतीक पोहोचला 48 वरती. या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी पारी पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमात, रोशनच्या माध्यमातून 60 धावा कुठल्या कांबोड्याच्या मध्ये तो संघ बाहेर फेकला गेला. बघायचा प्रतीकनं कुठल्या आतापर्यंत 48 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. काय फलंदाजी, काय तो फंटास्टिक नोक प्रतीकनं दाखवलाय. अक्षरशः मदतीत थैमान घातलाय आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना फुटवर्कचा वापर प्रत्येक फटका त्याने दाखवलाय. कधी ऑफ ड्राय, कधी ऑन ड्राय, कधी स्क्वेअर ड्राय, कधी क्लासिकल कव्हर ड्राय, कधी स्विच हिट, कधी त्याने स्लॉक स्लिप दाखवले, तर कधी त्यानं स्मॅश हिट देखील दाखवलेत मधावती, कधी टावरिंग षटकार दाखवलेत, कधी लॉफ्टेड ड्राय दाखवलेत. प्रत्येक फटका दाखवला प्रतीकनं. आणि आपण क्रिकेटमध्ये मागच्या कित्येक वर्ष का राधिराज्य गाजवतोय याचं उत्तर त्यानं प्रतिबंध दिलंय, यावेळी सडेतोड दिलाय. ते मात्र गोलंदाजांना समीकरण अगदी सोपं झालंय. येणारी चेंडू 12 आणि गरज आहे फक्त 9 धावांची. 2 अर्धशतक. आज एकच अर्धशतक आपण पाहिले ते रोशनच्या माध्यमातून जो कांबोडे संघाचा आणि काल एक अर्धशतक लागलं. प्रयास कोळी वाहलचा हा लेदरचा क्रिकेटर आहे. प्रयास कोळी फार कमी कालामध्ये त्याने क्रिकेटवरती सोडलेली छाप त्याने देखील अर्धशतक या स्पर्धेमध्ये काल पूर्ण केलं. आज रोशनने केलं. बघायचं तिसरा प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. प्रतीक पोहोचला 48 वरती आणि चेंडू गरगरत आला पॉईंटच्या दिशेनं. सध्या पुढे सरकेल त्याच्या आवाक्यामध्ये आणि याच बरोबर प्रतीकच्या उदार 50 धावा. वेलकम 50. अभिनंदन प्रतीक. व्हॉट अ नॉक, फंटास्टिक नॉक या स्पर्धेमध्ये. तिसरा अर्धी शतकी पाळी खेळणारा प्रतीक ठरला या स्पर्धेचा. 50 धावा पूर्ण केल्यात. चौकार बघा 4, षटकार त्याचे 4 आणि 333 पूर्ण 33 बॅटिंग स्टँडर्ड. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ फंटास्टिक नॉक. 15 चेंडू मध्ये फक्त अवघ्या 15 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केला. 11 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. हिट खेळलाय स्विच हिटच्या माध्यमातून. स्कोर इज लेवल, जस्ट 1 रन अवे फ्रॉम विक्ट्री. हो व्हॉट अ बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रतीकसाठी. त्याची फलंदाजी आवडली असेल तर काय क्लासिकल फटके दाखवलेत. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही फलंदाजी जबरदस्त. 65 धावा आणि फक्त 1 धावेची गरज. चला आपण आमंत्रित करूया आरसीसी पेठ संघाला. आणि याच बरोबर बघा संयम बघा, टेम्परेमेंट बघा. क्रिकेटचा टी म्हणजे टेम्परेमेंट. पहिला सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, जी त्यानंतर सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी आणि शेवटचा टी म्हणजे टेम्परेमेंट. क्रिकेटचा फुल फॉर्म आणि त्याचा मात्र पूर्ण दाखवल्या प्रतीकनं. नॉट आउट आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 17 चेंडू 57 धावांची गरज त्याने पूर्ण केल्यात. हार्ड लक गोरसे टीम, हार्ड लक. प्रतीकची विकेट त्यांना मिळाली नाहीये आणि तेवढ्या स्पर्धेत बाहेर.